नमस्कार, मी सदानंद आर्डेकरने आपल्या सर्वांचं सौंदर्य कोकण या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत। तर आज आमच्या नरडेगावची ग्रामदेवता आई अंबादेवी या अंबादेवीच्या मंदिरामध्ये आज चालू आहे अज्ञान सप्ताह आणि यानिमित्त मी खास मुंबईवरून गावी आलो आहे। हेतू एकच आहे की जे लोक मुंबईवरून गावी येऊ शकत नाहीत त्या लोकांना आई अंबादेवीचं दर्शन व्हावं आणि अज्ञान सप्ताहाची जी मजा असते किंवा उत्सव कसा असतो तो त्यांना बघता यावा आणि इतरत्र लोक ज्यांना ते येणं शक्य होत नाही त्या लोकांना या व्हिडिओच्या माध्यमातून सप्ताहाची मजा घेता यावी यासाठी हा मी व्हिडिओ बनवतोय। तर सर्वांनी विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता आपण जाऊया आणि एकंदरीत तो हरिनाम सप्ताह कसा असतो ना तो या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करूया। चला, तर मी आता मंदिरामध्ये पोहोचलोय आणि या ठिकाणी देवीला महाप्रसाद अर्पण केलेला आहे। तर आता आरती होईल आणि त्यानंतर मग भाविकांसाठी महाप्रसाद दिला जाईल। Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna,
थोड्याच वेळापूर्वी आरती पार पडली आणि आता या ठिकाणी भाविक महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत आणि आलेल्या सर्व भाविकांसाठी इथे महाप्रसादाची व्यवस्था केलेली असते। तर इथे बघू शकता सर्वांना पोटभर जेवण मिळतं आणि या ठिकाणी सर्व भाविक या ठिकाणी जेवायला बसलेले आहेत आणि बरेचसे लोक या ठिकाणी जेवण वाढण्याचं काम करत आहेत आणि या ठिकाणी जे जेवण भेटतं ना त्याची जी चव असते ती खूप अप्रतिम असते आणि हा जो महाप्रसाद जेव्हा आपण ग्रहण करतो त्यानंतर आपल्याला एक वेगळंच फिलिंग येतं आणि हा जो महाप्रसाद असून त्याची चव एकदम जबरदस्त असते। तर इथं बरेचसे भाविक आता या जेवणाचा आनंद घेत आहेत। मुंबईवरून आलेले भाविक पाहुणे मंडळी आणि माहेरवासनी वगैरे सर्व या ठिकाणी जेवणाचा आनंद घेत आहेत आणि या ठिकाणी जेवणामध्ये बरेचसे मेनू आहेत, डाळ भात जिलेबी वगैरे आणि अन्य पदार्थ आणि या ठिकाणी सोलकढी आणि खरोखरच हे जेवण जे असते ना त्याची चव जी असते ती अप्रतिम असते। इथे आपण बघू शकतो या ठिकाणी गोड पदार्थ म्हणून जिलेबी आहे आणि राजू या ठिकाणी जिलेबीचं वाटप करतो। इथे बघू शकता आपण यावर्षी मंदिराच्या समोर जो मंडप आहे ना तो अत्यंत चांगल्या पद्धतीने बांधला आहे। इथे भाविक दुसऱ्या पंक्तीमध्ये आता जेवणाचा आस्वाद घेत आहेत। इथे बघू शकतो आपण मंडपाचं एकदम सुंदर असं काम या ठिकाणी करण्यात आलं आहे, त्यामुळे या मंदिराची शोभा अजूनच वाढलेली आहे। तर आता आपण मंदिरामध्ये जाऊया आणि आई अंबादेवीचं दर्शन घेऊया आणि इथे बघू शकता इथे सुद्धा खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे आणि मंदिराच्या आतमध्ये बघाल तर खूप एकदम अशी नयनरम्य अशी सजावट या ठिकाणी केली आहे, फुलांची आरास आणि विद्युत रोषणाई वगैरे। तर इथे आता आपण सर्वप्रथम बाजूला असलेल्या गांगोदेवाचं दर्शन घेऊया। इथे आपण बघू शकतो गांगोदेवाचं हे मंदिर आहे आणि इथे बघाल तर या ठिकाणी पुढे बघितलं ते आपले 5 खांब असतात खांबकाठी, त्याचंसुद्धा आपण दर्शन घेऊया। ते बघू शकता आपण ह्या खांबकाठी असतात त्या 5 खांबकाठी इथे ठेवलेल्या आहेत, यातसुद्धा आपण दर्शन घ्या आणि इथे हे निशाण आहे देवाचं आणि इथे बघाल तर ज्या ठिकाणी हरिनाम सप्ताहाची घटस्थापना होते पंढरीच्या पांडुरंगाची हरिनाम सप्ताहानिमित्त घटस्थापना केली जाते। तर इथे आपण या हरिनाम सप्ताहाचं जे कलश आहे घटस्थापना केली आहे त्याचं आपण दर्शन घेऊया। इथे बघाल तर ही देवीची पालखी आहे, या ठिकाणी 2 पालखी आहेत आणि ह्या पालखीचं सुद्धा आपण दर्शन घेऊया आणि पालखीमध्ये असलेला हा देवीचा मुखवटा अतिशय नयनरम्य आहे आणि हे बघितल्यावरती एकदम मनाला खूप समाधान मिळतं। तर आपण या ठिकाणी आता पालखीचं दर्शन घेतलं। आता आपण नडेगावची ग्रामदेवता श्री आई अंबादेवी या देवीचं आता आपण दर्शन घेऊया। इथे बघाल तर इथे देवीच्या मागच्या बॅकग्राऊंडला फुलांची एकदम सुंदर अशी आरास केलेली आहे आणि आजच्या हरिनाम सप्ताहानिमित्त सजलेलं आई अंबादेवीचं हे सुंदर स्वरूप इथे आपण बघू शकतो। हरिनाम सप्ताहानिमित्त रात्रीच्या वेळी अनेक विविध असे सांस्कृतिक कार्यक्रम असतात। तर आज या ठिकाणी सुजित बुवा परब यांचं सुंदर असं भजन आहे ते आपण इथे बघूया। दुनिया किसी के प्यार में जन्नत से कम नहीं, दुनिया किसी के प्यार कृष्ण हरि राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण जय हरे ग मगरे हरे ग मगरे ग पद मगरे ग पापा ग ग पद ध ग पद ध सा पद सारे द पद सा सागरे ग सारे धा पद ग परे ग सारे ग पद ध पद जय
Hare